नमस्कार. आपल्या जी चॅम्प अबॅकस चॅनल मध्ये आपले सर स्वागत आहे. आपण पाहतो की इथं वेगवेगळ्या स्पर्धा चालू झालेत. हे कोणत्या स्पर्धा आहेत तर धरित्री विद्यालय येथे जिल्हास्तरीय स्पर्धा चालू आहेत. तर ही स्पर्धा कोणासाठी आहेत की जे सर्व आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये वसतिगृह आहेत त्या संपूर्ण बालकांसाठी या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. तर चाचा नेहरू बाल महोत्सव असं या कार्यक्रमाचं नाव आहे. तर आपण पाहता इकडे कबड्डी वगैरे चालू आहे. 11, 12 आणि उद्या 13 असे 3 दिवस असे स्पर्धा होणार आहेत. तर काल वेगवेगळ्या स्पर्धा झाल्यात. आज पण आपण पाहतोय की कबड्डीच्या स्पर्धा चालू आहेत. तिकडे आपण पाहतोय की थाळीफेक चालू आहे. त्यानंतर काही वेळानंतर आपण कॅरम आहे, चेस आहेत, अशा वेगवेगळ्या स्पर्धा घेतलेल्या आहेत. आणि काल पण रनिंगच्या पण स्पर्धा झालेल्या आहेत. आपल्या वसतिगृहातील जे सर्व विद्यार्थी आहेत त्या सर्वांनी खूप छान उत्तम प्रकारे खेळतात. तर आता आपण जे काही विद्यार्थी कबड्डी खेळत आहेत तर त्यांची थोडीशी एक झलक आपण पाहणार आहोत. माझ्या मातीतला मर्दानी खेळ, जिथे लागतो शक्ती आणि युक्तीचा ताळमेळ, त्याचे गातो मी गुणगान. जो खेळ आहे उभ्या महाराष्ट्राची शान. सारे खेळ मागे पडले अशी मारली रे मुसंडी. हर एकाच्या ओठी आता एकच खेळ, कबड्डी. रांगडार खेळ हा खेळ आपल्या मातीचा, अंग व्याभानून जातो या हा खेळ निजड्या छातीचा. रांगडार खेळ हा खेळ आपल्या मातीचा, अंग व्याभानून जातो या हा खेळ निजड्या छातीचा. धूळ उडून केली तयारी, धूळ उडून केली तयारी, आता आली हो आमची वारी. खेळ कबड्डी 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 कबड्डी, जगात आमचा लय भारी. खेळ कबड्डी 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 कबड्डी, जगात आमचा लय भारी. रायडरला सुटला चेव, त्यानं मिशीला मारला ताव. मनी ध्यानी त्याच्या एकमेव, दोघा तिघांना घेऊन यावं. रायडरला सुटला चेव, त्यानं मिशीला मारला ताव. मनी ध्यानी त्याच्या एकमेव, दोघा तिघांना घेऊन यावं. आता जगाला जिंकायची, आता जगाला जिंकायची, सुरू झाली तयारी. खेळ कबड्डी 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 कबड्डी, जगात आमचा लय भारी. खेळ कबड्डी 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 कबड्डी, जगात आमचा लय भारी. करी चढाई तो पार, दिली कवरती जोरदार. साथी जण ते अंगावर, गडी झाला पुरा गपगार. करी चढाई तो पार, दिली कवरती जोरदार. साथी जण ते अंगावर, गडी झाला पुरा गपगार. या खेळाची किमया नारी, यार खेळाची किमया नारी, भरी अंगात थरथरारी. खेळ कबड्डी 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 कबड्डी, जगात आमचा लय भारी. खेळ कबड्डी 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 कबड्डी, जगात आमचा लय भारी. रणरागिणी ती बहादूर उतरली मैदानावर, गाजवून मैदान सारा भल भलन केलंय गार. रणरागिणी ती बहादूर उतरली मैदानावर, गाजवून मैदान सारा. आज आपल्या विद्यालयामध्ये संपूर्ण भागाभरामधून विविध ठिकाणाहून आपले वसतिगृहाचे विद्यार्थी आलेले आहेत. तर इथे आपले वेगवेगळ्या स्पर्धा चालू आहेत. 2 दिवस झाला आणि उद्या 3रा दिवस पण स्पर्धा आहे. तर याबद्दल थोडीशी माहिती सांगा. या बाल महोत्सवाचा 2रा दिवस आहे. चाचा नेहरू बाल महोत्सवाच्या निमित्तानं आमच्या शाळेमध्ये म्हणजेच आपलं घर या प्रांगणामध्ये
विविध ठिकाणावरून मुलं आलेली आहेत. वेगवेगळ्या स्पर्धा आहेत. या स्पर्धा चालू असताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरती एक वेगळाच आनंद ओसंडून वाहत आहे. आताच नुकतीच कबड्डी स्पर्धा चालू होती. ही स्पर्धा पाहत असताना मुलांना आपणच खेळत आहोत असा भास होत होता आणि त्याच्याकडून चेअरिंग होत होती. अतिशय आनंद वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. वर्षानुवर्ष या स्पर्धा आमच्या या आपल्या घरच्या प्रांगणामध्ये होत असतात. याचं कारण असं आहे की ज्या भौतिक सुविधा आहेत, पाणी मुबलक प्रमाणात आहे, राहण्याची मोठी सोय आहे, त्याचबरोबर जेवणासाठी मोठा डायनिंग हॉल आहे, त्या सगळ्या सुविधा आणि मोठं प्रांगण आहे, क्रीडांगण आहे आणि हे क्रीडांगण असल्यामुळे या ठिकाणी वेगवेगळ्या स्पर्धा होत असतात आणि अतिशय आनंदाचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. आणि सर काही मुलं हारलेले आहेत म्हणजे ते विजयी झाले नाहीत, त्यांच्याबद्दल काय सांगाल? नुकताच आपल्या घरची टीम एका गुणानं हारली, पण त्यांना वाईट वाटलं नाही. कारण हे खेळ आहे, खेळामध्ये हार जीत ही होत असते. अतिशय खुश होऊन त्यांनी सुद्धा आपली हार मानलेली आहे. म्हणजे शेवटी खेळामध्ये हार जीत होतच असते आणि ज्यावेळेस आपण विजयी होतो त्यावेळेस आपण फुगून जायचं नाही आणि जरी आपण विजयी झालो नाही तरी फुगून पण जायचं नाही. या दोन्ही गोष्टी आपण सरांच्या विचारातून घेतले पाहिजेत. ओके, नमस्कार. जवाहरचा हा विद्यार्थी आहे 12वीचा. तर यांच्या टीमने आपली जी फायनल कबड्डीची मॅच होती शेवटची ते जिंकलेले आहे. तर ज्यावेळेस तुम्ही सराव करत होता त्याबद्दल तुम्ही कसा सराव केला आणि काय काय केलेलं आहे त्याबद्दल थोडस सांगा आपण. आम्ही सकाळी लवकर उठायचो कारण की कबड्डीचं म्हणजे लय थंडी असायची, पण पोरांनी कंटाळून एक लपून जायचे. मग एवढं प्रयत्न केले, कबड्डी खेळायला जायची. सर म्हणले की आज तारीख येईल, उद्या तारीख येईल, आज तारीख येईल, उद्या तारीख. तर तारीख आले, मग आम्ही म्हणजे असं खेळायला म्हणजे सकाळी खेळलो. सरने म्हणलं की आपल्याला जायचंय बालगडाला. यासाठी आम्ही खूप प्रयत्न केलो की आपल्याला खेळायला जायचंय जोश मध्ये. आता तुम्ही कालपासून इथे मुक्कामाला आहात, तर इथे जे काही सोय आहे जसं की तुम्हाला आंघोळीची असेल किंवा जेवणाची नाश्त्याची, त्याबद्दल तुम्ही समाधानी आहात का? आहेत. हो. म्हणजे बघा, आपलं जे वसतिगृह आहे दरिद्र विद्यालयाचं संपूर्ण जिल्हाभरामध्ये आपल्या इथे नांदूरमध्ये वसतिगृहामध्ये कॅम्पस हे थांबलेले आहे. असं कारण का आपल्या ज्या भौतिक सुविधा आहेत, ज्याप्रमाणे सरांनी आता आपल्याला सांगितलं होतं की संपूर्ण भौतिक सुविधा या आपल्या शालेय परिसरामध्ये आहे. म्हणून या इथं बघता आपण संपूर्ण मोठं असं ग्राउंड आहे, पिण्याच्या पाण्याची सोय, जेवणाची सोय, नाश्त्याची सोय, या सर्व गोष्टी भौतिक सुविधा आहेत. त्यानंतर ग्राउंड एकदम उत्तम इथे आहे. सर्व शिक्षक विद्यार्थी वसतिगृहाचे इथे आलेले आहेत. त्यांचे काही खेळ झालेले आहेत, काही स्पर्धा आणखी होणार आहेत. ते पण आता जिल्हास्तरीय स्पर्धेमधील हा कबड्डीचा खेळाडू आहे. तर त्याला खेळाबद्दल काय वाटले, त्याची एंट्री कशी झाली किंवा रेड कशी मारली याबद्दल आपण याच्याकडून जाणून घेणार आहोत. नवजीत, तुला खेळाबद्दल कसं वाटलं की जे स्पर्धा होते ते आपल्याबद्दल कशा होत्या? सर, स्पर्धा बाबू खूप छान झाल्या आणि या स्पर्धामध्ये काही कोच चिडले, पण आम्हाला पॉइंट बिन बरोबर दिले, पण थोडे चिडले. अच्छा, पण तुम्ही समाधानी आहात काही पॉईंट दिल्याबद्दल? हा, समाधान. शेवटी अंपायर जे पॉईंट देतात त्याबद्दल ते तर आपल्याला मान्य करावंच लागणार आहे. अच्छा, ठीक आहे. परंतु आपण फक्त आपल्या प्रामाणिकपणाने माहिती आहे की आपण जिंकलो आहोत. शेवटी बक्षीस आपल्याला काय मिळालं याच्यापेक्षा आपला प्रामाणिक हाच आपला मोठा बक्षीस आहे, असं तुला म्हणायचं? हा, ओके, खूप छान.